क व्यंजनामध्ये औ स्वर मिसळल्यामुळे क ला एक काना आणि दोन मात्रा लागतात. असा तो कौ तयार झाला, कौल. आणि ल मध्ये ल व्यंजनात मिसळल्यामुळे ल तयार झाला, कौल. कौल म्हणजे घराच्या छपरावर जिथे जास्त पाऊस पडतो तिथे घालतात कौलं. कोकणामध्ये विशेषतः मंगलोरी कौलं तुम्हाला माहिती आहेत. किंवा देवाला, ग्रामदेवतेला कौल लावतात काही गोष्ट ठरवण्यापूर्वी, मुख्यतः कोकणामध्ये कौल. नंतर हौस म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा उत्साह असणे, आवड असणे, नाद असणे. शौक आणि हौसचा अर्थ सारखाच आहे. मौज म्हणजे मजा करणे. डौल आनंद घेणे. डौल म्हणजे ढब किंवा स्टाईल म्हणता येईल. तर ड मध्ये औ मिसळला ड मध्ये, त्यामुळे ड ला एक काना आणि दोन मात्रा लागली, डौल. ल मध्ये मिसळल्यामुळे डौल. नंतर चौरस. चौकोनाच्या चारी बाजू सारखा असतात आणि चारी कोण काटकोन असतात, तो चौरस. यौवन म्हणजे तारुण्य, तरुणाई. दौलत म्हणजे धन, संपत्ती. रौनक म्हणजे तेज. लकाकी कौतुक म्हणजे प्रशंसा करणे. लौकिक म्हणजे प्रसिद्धी. तसंच चौकीदार म्हणजे एखाद्या व्यक्तीवर रक्षण करण्याची जबाबदारी असते, तो चौकीदार. व्यंजनामध्ये औ स्वर मिसळल्यामुळे च ला काना आणि दोन मात्रा लागला. तसंच क मध्ये दीर्घ ई मिसळल्यामुळे स्वर तो की दुसरी वेलांटी झाली. आणि द मध्ये आ स्वर मिसळल्यामुळे त्याचा दा झाला, एक काना लागला, चौकीदार. नंतर फौजदार. पोलीस चौकीमध्ये फौजदार असतो. नंतर सूर्याच्या ऊर्जेवरती चालते ती सौरचूल. नंतर नौकानयन. मनोरंजनासाठी नावेतनं प्रवास करतात ते नौकानयन. दौलताबाद हे शहर आहे.